दक्षिणेत भीमेच्या खोऱ्यात मंजिऱ्याला मुक्काम टाकून बसलेल्या मिर्झा राजाला आणि लाल किल्ल्यात तख्तेताऊस वर बसलेल्या औरंगजेबाला माहीत नव्हते की कधी कधी अशा अनेकांच्या वाटा चुकतात. मग कुणाच्या तरी चुकलेल्या वाटांबरोबर कुणाच्या तरी युगायुगांच्या वाटा बेमालूम जुळून जातात. गिरीधर आणि कुंवरसिंग यांनी राजांचा सरंजाम नूरजंग बागेच्या रुखाने वळविला. सरंजामाने त्या वाटेवरची फिरोजबाग मागे टाकली आणि तिकडे लाल किल्ल्यात दिवाण-ई-आम चा दरबार बरखास्त झाला. राजे संभाजीराजे नूरगंज बागेजवळ येऊन थांबले. राजांना नजर म्हणून 7-8 झुलबाज हत्तींचा तांडा बरोबर घेऊन रामसिंग मुखलिस खानासह घाईगर्दीने नूरगंज बागेजवळ आला. कुंवरसिंगाने पुढे होत राजांचा रामसिंगाशी परिचय करून दिला. घोड्यावर मान घेतलेल्या गोऱ्यापान रामसिंगाचे कपाळ घामेजून आले होते. राजांचे तरतरीत बाके नाक बघताना त्या घामाचे टपोरे थेंब त्याच्या कपाळावर टपकन जमून आले. खांद्यावरच्या उपरण्याने त्याने अगोदर कपाळ टिपले. तेवढे करताना झालेल्या सगळ्या गफलती निवळून जातील अशी अदब राजांना कशी द्यावी याचा विचार करून घेतला. कायदे खेचून रामसिंगाने घेतल्या मांडेनिशी कदमबाज चालीत आपले जनावर थेट राजांच्या घोड्याजवळ आणले. राजासाब, एवढेच तो कसेबसे म्हणाला आणि त्याने उरभेट देण्यासाठी हात पसरले. राजांनी उभ्या घोड्यावरून रामसिंगाची उरभेट घेतली. आपल्या हयातीत राजांनी अशी भेट कधी कुणाला दिली नव्हती. संभाजीराजांना ती भेट जाणवली. त्यांनी मनोमन ठरवून टाकले, रामसिंग ही इतमामाची आसामी आहे. रामसिंगाने आपला घोडा संभाजीराजांच्या घोड्याजवळ घेतला. संभाजीराजांच्या खांदेपट्टीवर हात चढवीत तो म्हणाला, कुंवर शंभूराजा. सगळे हत्ती राजांच्या तळाच्या वाटेला लावून रामसिंग निघाला. 2 मावळे सरदार औरंगजेबाच्या दरबारी पेश करायला. लाल किल्ल्याचा मुख्य दरवाजा आला. बराच वेळ निसूर बसलेले नौबतवाले राजे रामसिंग आणि संभाजीराजे यांच्याकडे चमत्कारिक नजरेने बघत अगवानीची नौबत झडवू लागले. यावेळी लाल किल्ल्यात औरंगजेबाचा दिवाण-ई-आम हा दुसरा दरबारही बरखास्त झाला होता. राजे आणि संभाजीराजे गेरूच्या रंगाचा लाल किल्ला निरखत चालले. त्यांची घोडी रामसिंगाच्या मोत्तद्दारांनी आपल्या ताब्यात घेतली. नजराण्याची तबके घेतलेले मावळे पाठीशी घेऊन राजे संभाजीराजांच्यासह घुसलखान्याच्या दरबाराच्या रोखाने चालले. यावेळी औरंगजेब घुसलखान्याला लागून असलेल्या पेशबगारात खपराच्या तुकड्याने इस्तिजा करीत होता. इस्तिजानंतर हातपाय धुवून औरंगजेबाने वजू केली. वाळा मिश्रित थंडगार पाणी पिऊन तो घुसलखान्याच्या कोटबंद आसनाच्या आवारात प्रवेशला. घुसलखान्याच्या प्रवेशद्वारात येताच रामसिंग थांबला. कमरेत वाकून त्याने राजांना विनंती केली, जूते यही पर उतार दीजिए राजा साब. कपाळाला आठ्यार घालीत राजांनी आपल्या भगव्या मोजड्या संगमरवरी फरसबंदीवर उतरल्या. त्यांच्या शेजारी संभाजीराजांनी आपल्या मोजड्या उतरून ठेवल्या. रामसिंगाने आत वजीर जफरखानाला वर्दी दिली. जफरखान 7-8 हात उंचीच्या कोटबंद आवारात आसनावर गिरदीला रेलून बसलेल्या औरंगजेबासमोर पेश झाला. वाकून छातीवर आडवा हात घेत त्याने वर्दी औरंगजेबाच्या कानी घातली. आला हजरत, दख्खन से सेवा बोसलाक फर्जंद के साथ आया है. रामसिंग पेश आने की इजाजत मांगता है. ती वर्दी ऐकताना गर्दीला रेललेला औरंगजेब पुढे झाला. त्याच्या हाताच्या बोटाबरोबर फिरणारे माळेचे मणी क्षणभर थांबले. काही क्षण तसेच गेले. झुकलेल्या वजीर जाफरखानाच्या पाठीवर अत्यंत शांत शब्दांची खिल्लत औरंगजेबाने फेकली, इजाजत. एकदा घुसलखान्याच्या दरवाजाला नजर देऊन औरंगजेब पुन्हा गर्दीला रेलला. मणी फिरू लागले. रामसिंगाला सामने ठेवून राजे दरबारात जायला निघाले.
पुन्हा रामसिंग थांबला. आपल्या कमरेच्या शेल्यात खुपसलेल्या मोगली नकसकामाचा विणलेला दरबारी रुमाल त्याने अदबीने वाकत तो राजांच्या हाती देत म्हटले, "लीजिये." भुवईला कमानबाग चढवीत राजाने त्या रुमालाकडे बघत रामसिंगाला विचारले, "ये क्या है?" "एक दरबारी रिवाज है राजा साहब. नजराना पेश करते वक्त आला हजरत ने आपसे कुछ पूछा तो यह रुमाल मुँह पर रखकर जवाब देना राजा साहब. ये रिवाज है." राजे काहीच बोलले नाहीत. तो रुमाल त्याने उजव्या मुठीत आवळला. रामसिंगासह राजे आणि संभाजीराजे गुसलखान्यात प्रवेशले. त्या दरबारात शाहिस्ते खान, बहादूर खान, अमीन खान, शेख मीर, जुल्फिकार खान, नजाबत खान, जसवंत सिंग असे औरंगजेबाचे कैक नेक बंदे दाटले होते. उभ्या दरबारात हिरवे, निळे, जांभळे सगळ्या रंगाचे किमोश जामे होते. फक्त राजांच्या आणि संभाजीराजांच्या मस्तकी केशरी टोप होते. ते उठून दिसू लागले. रामसिंगाच्या सोबतीने आसनाजवळ जात राजांनी नजर म्हणून 1000 सोनमोहरा, 2000 रुपये व निसार म्हणून 5000 रुपयांची तपके औरंगजेबाला पेश केली. दोघा पितापुत्रांनी शाही रिवाजाचे मुजरे केले. त्या संपूर्ण दरबारात सर्वात लहान असे 9 वर्षे उमरीचे एकटे संभाजीराजेच होते. ज्यांची करणी आम दुनियेला दिसते असे आबासाहेब ज्याच्याबद्दल नेहमी म्हणत होते, तो औरंगजेब संभाजीराजे निरखून बघत होते. संगमरवरी कोटबंदाआड औरंगजेबाचे सारे शरीर झाकून गेले होते. दरबाराला त्याचे फक्त गळ्यापासूनचे वरचे शिर दिसू शकत होते. फक्त शिर, जे सलामत ठेवण्यासाठी अनेकाची शिरे त्याने धडावेगळी करविली होती. ज्यात असलेला मेंदू चलाखीने चालवून कुराणाची ढाल समोर धरीत त्याने आपली पिळभास राजहवस पुरी करून घेतली होती. संभाजीराजांना वाटले औरंगजेब काहीतरी बोलेल, पण तो काहीच बोलला नाही. बक्षी आसाद खानाने पुढे होत राजे आणि संभाजीराजे यांच्या हातात दरबारी मानाचे पानविळे दिले. रामसिंग मागल्या पावली जाऊन आपल्या 2500 सरदारांच्या रांगेत उभा राहिला होता. बक्षी आसद खानाने राजांना आणि संभाजीराजांना आणून 5000 सरदारांच्या रांगेत उभे केले. ही रांग आसनापासून कितीतरी मागे होती. किल्लत वाटपाचे काम सुरू झाले. औरंगजेबाचे शहजादे जफर खान आणि जसवंत सिंग यांना खिल्लती देण्यात आल्या. खिल्लत घेतलेला जसवंत सिंग मागच्या हटत्या कदमाने मागे येत राजांच्या समोर उभा राहिला. आता शाही दरबार बरखास्त होणार होता. उन्हातान्हातून शेकडो मजला मागे टाकीत आम्ही येथवर का आलो? हा दरबार आहे की मजाक? हाच आमचा इतमाम? पायाच्या नखापासून मस्तकीच्या केसापर्यंत राजांच्या उभ्या अंगात रक्ताची एक अजब वीजलाट सरकून गेली. स्वागतासाठी मुन्शी येतो. आसनावर बसलेला अक्कडबाज औरंगजेब एका अक्षराने वाजपूस करीत नाही. ज्यांच्या पाठीवर आमच्या मावळ्यांनी घोडे फेकले त्यांच्या खांद्यावर खिल्लती चढतात. अपमानाच्या कळा असह्य झालेल्या राजांची छाती वर खाली धपधपू लागली. तिला धरून असलेली कवड्यांची माळ लपलपू लागली. कपाळावरच्या उडत्या उभ्या शिरेबरोबर शिवगंधाचे पट्टे खालीवर धडधडू लागले. पोत झाला राजांच्या उभ्या अंगाचा, थरथरता, उसळता, जाळता. गुसलखान्याच्या संगमरवरी भिंतीवर रोमांच उठतील असे खणखणीत बोल राजांच्या तोंडातून बाहेर पडले. रामसिंग दरबारी शांततेला ते जाळीत गेले. राजांची उजवी भुवई घोड्यांच्या नालेसारखी बाक घेत तर वर चढली होती. मान सरळ मागे करून रामसिंगाच्या रांगेवर डोळे चालवीत राजे पुन्हा गरजले, "रामसिंग." हाती धरलेला आबासाहेबांचा हात थरथरत एकदम गरम झाला आहे हे संभाजीराजांना जाणवले. त्या बदलत्या स्पर्शाबरोबर न कळणारी सरसरी त्यांच्या अंगी सरकून गेली. ते दोन्ही हात थरथरू लागले. आडवे येणारे सरदार कसेतरी चुकवीत भेदरलेला रामसिंग राजांच्या जवळ आला. समोरच्या पाठमोऱ्या
सरदारांकडे हात करून पिटत्या डोळ्यांच्या राजांनी त्याला सवाल केला, ये हमारे सामने कौन खड़ा है राम सिंग? जो वो महाराज जसवंत सिंग. रामसिंगाला राजांचे काय बिघडले ते कळेना. त्यांच्या तोंडाला कोरड पडली. जसवंत सिंग? हमारे मुल्क से भागा जसवंत सिंग? इसके पीछे हमें खड़ा किया तुमने? नहीं, हम ये बर्दाश्त नहीं कर सकते.